संजय राजाराम राऊत, पेशा राजकारण आणि पत्रकार. काम रोज सकाळी उठून भाजपला आणि शिंदे गटाला डेली डोस देणं. तोच डेली डोस राऊतांनी आज पुन्हा दिलाय. या डेली डोसनं मात्र महायुतीला गुंगी आल्याशिवाय राहणार नाही. कारण अर्थमंत्रीपदी जयंत पाटलांची वर्णी लागण्याच्या चर्चा सुरू झाल्यानं तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आस लावून बसलेले अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते. त्यांची धाकधूक वाढलेली असतानाच अर्थमंत्री पदाबाबत संजय राऊतांनी एक वेगळाच मार्ग काढलाय. एवढंच काय, त्यांनी महायुतीला थेट सल्लाच दिलाय. राऊतांना सल्ला द्यायला काय जातंय हो, पण आग महायुतीत लागतेय ना. राऊतांनी नेमकी कशी काडी टाकली आहे आणि त्याची आग कशी लागली आहे पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि महत्त्वाच्या खात्यांच्या वाटपावरून कमालीचं नाट्य रंगलंय. आता अर्थ खातं कोणाकडे जाणार यावरून महायुती आणि विरोधी गोटात जोरदार खलबतं सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे राज्याचे नवे अर्थमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण वादात एक अत्यंत स्फोटक विधान केले. राज्याचं अर्थ खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहिलेलं शहाणपण आहे असं थेट विधान करत संजय राऊत यांनी नव्या राजकीय वादाची ठिणगी टाकली आहे. राऊत यांच्या या विधानामुळे आधीच अर्थमंत्री पदासाठी आमनेसामने आलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामधील रस्सीखेच अधिक तीव्र झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा गृहकलह आणि वाद निर्माण झालाय. महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचा नवा अंक सुरू झाला असून सत्तेच्या सारीपाटावर प्रत्येक पक्ष आपल्या पदरात जास्तीत जास्त महत्त्वाची आणि वजनदार खाती पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये अर्थ खातं हे अत्यंत महत्त्वाचं आणि राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असणारं खातं असल्यामुळे त्यावर सर्वांचाच डोळा असणं स्वाभाविक आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या विचारसरणीवर चालणारी जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही बाजूंकडून अर्थमंत्री पदावर फिल्डिंग लावण्याच्या चर्चा उठत आहेत. त्यातच जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा अचानक सुसाट सुटल्याने राजकीय समीकरणं बदलल्याची चिन्ह दिसत होती. जयंत पाटील हे अनुभवी नेते असून त्यांनी यापूर्वी सुद्धा राज्याचं अर्थमंत्री म्हणून अत्यंत यशस्वीपणे काम पाहिले. त्यामुळे महायुतीच्या संभाव्य विस्तारात किंवा बदलत्या समीकरणात जयंत पाटील यांच्याकडे ही धुरा सोपवली जाऊ शकते अशा चर्चा राजकीय कॉरिडॉरमध्ये रंगू लागल्या होत्या. मात्र या सर्व चर्चांना आणि दाव्यांना संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत छेद दिलाय. मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत अर्थ खातं त्यांच्याकडेच राहणं राज्याच्या हिताचं आणि शहाणपणाचं ठरेल असा सल्ला दिलाय. राऊत यांचं हे वक्तव्य केवळ अजित पवार यांच्या गटाला किंवा जयंत पाटील यांच्या समर्थकांना टोमणं मारणार नाही, तर त्यामागे एक मोठी राजकीय रणनीती असल्याचं बोललं जाते. राऊत म्हणाले की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, राज्यावरील कर्जाचा बोजा आणि सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या योजना लक्षात घेता हे खातं सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखाच अनुभवी आणि प्रशासनावर पकड असलेला चेहरा हवा. जर हे खातं राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटाकडे गेलं तर पुन्हा एकदा निधी वाटपावरून वाद आणि अंतर्गत हेवेदावे सुरू होतील अशी भीती राऊत यांच्या विधानातून अप्रत्यक्षपणे व्यक्त झाली आहे. संजय राऊत यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अजित पवार गटाकडून यावर तीव्र आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण महायुती सरकारमध्ये अजित पवार यांनी नेहमीच अर्थ खात्यावर आपला अधिकार सांगितला होता. अनेक वर्ष हे अर्थ खातं दादांकडेच राहिलं होतं, पण दादांच्या निधनानंतर हे अर्थ खातं अतिरिक्त भार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे गेलं आणि ते स्वतः अर्थमंत्री म्हणून काम पाहत आले. दुसरीकडे जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असताना राऊत यांनी फडणवीसांचं समर्थन केल्यामुळे महाविकास आघाडीच्या अंतर्गत गोटातही काहीसं संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. राऊत यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस तर चव्हाट्यावर आलीच, पण त्यासोबत विरोधी पक्षामधील अंतर्गत मतभेदही समोर आले. अर्थमंत्री पदासाठी दोन्ही राष्ट्रवादी सुरू असलेल्या या रस्सीखेचामुळे मंत्रिमंडळ रचनेचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच जटिल बनलाय. या राजकीय नाट्याचा थेट परिणाम राज्याच्या प्रशासनावर आणि आगामी धोरणांवर होण्याची शक्यता वर्तवली जाते. देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या राजकीय रचनेत अत्यंत महत्त्वाचे केंद्रस्थान आहेत. त्यांच्याकडे अर्थ खातं राहिल्यास भाजपची राज्याच्या तिजोरीवर थेट पकड राहील, जे अजित पवार गट किंवा जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांना फारशी रुचणारी नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना माहिती आहे की ज्यांच्याकडे अर्थ खातं असेल त्याचा राज्यातील विकास कामांवर आणि पर्यायानं स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे हे खातं आपल्याकडेच राहावं यासाठी दोन्ही बाजूकडून दिल्लीपासून मुंबईपर्यंत फिल्डिंग लावली जाते. संजय राऊत यांनी या वादात उडी घेतल्यामुळे आता हा प्रश्न केवळ वाटपाचा राहिला नाहीये, तो पक्षाच्या प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा लढा बनलाय.
अर्थात हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरद पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये म्हणजेच NDA सोबत जाईल. सध्या तरी राऊत यांनी जी आग लावली आहे त्यावरून जाळ राहू द्या, पण धूर तर निघून राहिलाय. पुढील काही दिवसात यावर काय तोडगा निघतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. देवेंद्र फडणवीस स्वतः या वादावर काय भूमिका घेतात आणि दोन्ही राष्ट्रवादीचे नेते संजय राऊत यांच्या या शहाणपणाच्या सल्ल्याला कशा प्रकारे उत्तर देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या विधानामुळे लागलेली ठिणगी महायुतीचा सुकाणू विझवू शकते की यामुळे सत्तेच्या समीकरणात मोठी उलथापालथ होते हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.